श्रीराम जय राम जय जय राम। ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला। माता पिता यांचे न पहावे दोष, हे सत्पुत्राचे लक्षण सत्य। माता पित्रांचे समाधान हेच सुपुत्राचे खरे लक्षण जाण। त्यांचे राखून समाधान, जे करणे असेल ते करावे जाण। आईचे अंतःकरण अत्यंत कोवळे असते, आपले दुःखीपणाने ते दुःखी होते। आपली आनंदी वृत्ती आईला आनंदी बनविते। म्हणून मुलांनी असावे नेहमी आनंदात, काहूर न माजू द्यावे चित्तात। शब्दाने करावे त्यांचे समाधान, उत्तरी अपशब्दाचे न मानावे दुःख जाण। नोकरी चाकरी उद्योगधंदा पोटाकरता करणे आहे सदा। आपण पैका मिळवावा पुष्कळ, पण ते सुखाचे साधन न मानावे सकळ। प्रपंचात नुकसान होईल असे काम करू नये, तसे शब्द बोलू नये। आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे। निरुत्साही बनू नये, निराश वाटू देऊ नये। अगदी व्यवहाराच्या मार्गाने जावे, त्यात रामाचे अधिष्ठान राखावे। ज्याला प्रपंच नाही करता आला त्याचा परमार्थ ढिला पडला। प्रपंचाची काळजी हीच परमार्थाला वाळवी। परमात्म्याचा आधार ज्याला, ठाव नसे काळजीला। शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता। मी कोण हे जाणले ज्याने चित्ती, त्याला काळजी न राहे अशी होईल वृत्ती। राम त्राता हा भाव ठेवावा चित्ती, निर्भयता होईल याच रीती। ज्याने देह केला रामाला अर्पण, त्याला नाही काळजीचे कारण। राम करता हे आणता चित्ती, पाप पुण्याची नाही त्याला भीती। ज्याचा परमात्मा झाला सखा, त्याला नाही कोठे धोका। मी करता म्हणे राम, हे सर्व दुःख काळजीचे कारण। झाले ते होऊन गेले, होणार ते चुकेना कोणाला भले। म्हणून नाही करू काळजीला, राम साक्षी आहे त्याला। जे जे काही माझे, ते ते जाणावे रामाचे। राम त्यास सांभाळता, काळजीस कारण न उरले आता। मुलाबाळांची न करावी काळजी, राम राय करावा राजी। आपला प्रपंच हा रामाचा जाणून चित्ती, काळजी चिंता करणे ही योग्य नाही रीती। शक्यतो करावे नामस्मरण, आपली काळजी न करावी आपण। रामाचा म्हणून प्रपंच केला, काळजीचे कारण उरत नाही आपल्याला। भगवंतस्ता पाठी राखा, काळजीची काय कथा। म्हणून मुखाने नाम, चित्तात राम, त्याचे मनाला होईल आराम। सतत ठेवावे एक चित्ती, न सोडावा रघुपती। सर्व सारांचे सार, एक भजावा रघुवीर। नेमात नेम उत्तम जाण, रामा वाचून न राहावे आपण। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम। मग काळजीचे उरले नाही काम। श्रीराम जय राम जय जय राम। राम कृष्ण हरी। अवघा रंग एक झाला। विषय भक्त आणि भगवंत यांचे ऐक्य। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया। नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम। देही असुनी तू विदेही, सदा समाधीस्त पाही। पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे तुका माझे हेची करी। या जगात प्रत्येक माणूस वेगळा वाटतो। कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी विद्वान, कोणी अशिक्षित, कोणी मोठ्या पदावर, कोणी सामान्य। परंतु संतांच्या दृष्टीने या सर्व भेदांच्या पलीकडे एकच सत्य आहे, भगवंत।
तुकाराम महाराज जेव्हा भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचले तेव्हा त्यांना सर्वत्र विठ्ठलच दिसू लागला. त्याच अनुभूतीतून हा अभंग जन्माला आला. अवघा रंग एक झाला. या ओळीत संपूर्ण अध्यात्म दडले आहे. महाराज म्हणतात, सर्व रंग एक झाले, सर्व भेद मिटले, फक्त विठ्ठल उरला. रंग म्हणजे काय? रंग म्हणजे मनाची अवस्था. कोणाचा रंग अहंकाराचा असतो, कोणाचा लोभाचा असतो, कोणाचा मत्सराचा असतो, कोणाचा क्रोधाचा असतो. पण भगवंताच्या प्रेमात हे सर्व रंग नाहीसे होतात. नदी समुद्रात मिळाल्यावर तिचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, ती समुद्रच बनते. तसेच भक्त भगवंतात इतका एकरूप होतो की त्याचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. रंगी रंगला श्रीरंग. श्रीरंग म्हणजे परमेश्वर. महाराज म्हणतात, श्री विठ्ठलाच्या प्रेमात इतका रंगून गेलो की आता सर्वत्र तोच दिसतो. आपण दिवसभर कोणत्या रंगात रंगतो? पैशाच्या रंगात, स्पर्धेच्या रंगात, चिंतेच्या रंगात. म्हणून मन अशांत असते. संत सांगतात, भगवंताच्या नामात रंगा, मन शांत होईल. मी तू पण गेले वाया हा अभंगाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मी आणि तू संसारातील सर्व दुःखांचे मूळ काय? मी, माझे घर, माझे पैसे, माझा मान, माझे मत, अहंकाराचे संकट. अहंकारामुळे नाती तुटतात, भांडणे होतात, मतभेद होतात, मन अशांत होते. संतांचा अनुभव. महाराज म्हणतात, पंढरीनाथाचे दर्शन झाले आणि मी संपला, आता फक्त तो उरला. एका संताला विचारले, तुम्ही इतके शांत कसे? संत म्हणाले, मी राहिलोच नाही. लोकांना उत्तर समजले नाही. संत म्हणाले, जिथे मी नाही तिथे दुःख नाही. प्रापंचिकासाठी संदेश. घरात भांडणे का होतात? कारण प्रत्येकाला वाटते मीच बरोबर. जर थोडा अहंकार कमी झाला तर अनेक समस्या संपतील. नाही भेदाचे ते काम. भक्ती माणसाला भेद शिकवत नाही. संतांना जात दिसत नाही, धर्म दिसत नाही, गरिबी श्रीमंती दिसत नाही. त्यांना सर्वत्र विठ्ठल दिसतो. आज समाजात काय दिसते? जातीभेद, मतभेद, राजकीय भेद, विचारांचे भेद. यामुळे तणाव वाढतो. संतांचा उपाय, प्रत्येकामध्ये भगवंत पहा, मग भेद आपोआप कमी होतील. पळोनी गेले क्रोध काम. काम आणि क्रोध हे मनाचे मोठे शत्रू आहेत. क्रोध एका क्षणाचा, राग आयुष्यभराचा नुकसान करू शकतो. काम, अति आसक्ती आणि अनियंत्रित इच्छा मनाला अस्थिर करतात. भगवंताचे नाम, नामस्मरणामुळे मन हळूहळू शुद्ध होते. राग कमी होतो, लोभ कमी होतो, मत्सर कमी होतो. एक प्रसंग. एक व्यक्ती फार रागीट होता. एका संतांनी त्याला रोज 108 वेळा विठ्ठल म्हणायला सांगितले. काही महिन्यांनी त्याच्या स्वभावात मोठा बदल झाला. कारण नाम मनाला शुद्ध करते. देही असुनी तू विदेही. याचा अर्थ संसारात राहा पण संसार मनात ठेवू नका. कमळाचे उदाहरण. कमळ पाण्यात असते पण पाणी त्याला चिकटत नाही. तसेच भक्त संसारात राहतो पण संसार त्याला बांधून ठेवत नाही. प्रापंचिकासाठी मोठा धडा. घर सांभाळा, नोकरी करा, व्यवसाय करा, पण मन विठ्ठलाकडे ठेवा. सदा समाधीस्थ पाही. समाधी म्हणजे डोळे मिटून बसणे नव्हे. खरी समाधी, ज्या मनात सतत भगवंताचे स्मरण आहे ते मन समाधीस्थ आहे. आजची समस्या, मोबाईल बंद झाला की अस्वस्थता, नेटवर्क गेले की त्रास, पण भगवंताचे स्मरण तुटले तरी काळजी नाही. संतांचा संदेश, मन विठ्ठलाशी जोडा. मन बाह्य परिस्थितीचा फार परिणाम होणार नाही. पाहते पाहणे गेले दुरी. हा भक्तीचा सर्वोच्च अनुभव आहे. अर्थ, दर्शन करणारा दर्शन आणि ज्याचे दर्शन घेतले जाते, हे तिन्ही एक झाले. नदी आणि समुद्र. नदी समुद्रात मिळाली की नदी उरत नाही, समुद्रच उरतो. तसेच भक्त भगवंतात विलीन होतो.
आधुनिक जीवनातील उपयोग. अहंकार कमी करा, नामस्मरण वाढवा, प्रत्येकामध्ये देव पाहण्याचा प्रयत्न करा, रागावर नियंत्रण ठेवा, लोभ कमी करा, भेदभाव टाळा, संसारात राहूनही भगवंताशी नाते जोडा. तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ कविता नाही, तो भक्तीच्या सर्वोच्च अवस्थेचे वर्णन आहे. जेव्हा भक्त पूर्णपणे भगवंतात रंगतो, तेव्हा त्याचा अहंकार नष्ट होतो, भेदभाव नष्ट होतो, राग आणि लोभ नष्ट होतात आणि जीवनात अखंड शांती प्राप्त होते. एक संकल्प करूया. मी कमी करू, विठ्ठल वाढवू, राग कमी करू, प्रेम वाढवू, भेदभाव कमी करू, माणुसकी वाढवू आणि तुकाराम महाराजांसारखे विठ्ठल नामात रंगून जाऊ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.